तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आधुनिक भारताचा इतिहास यामध्ये विशेषतः बंगाल प्रांताचा जो इतिहास आणि विशेषतः त्यामध्ये प्लासीचं युद्ध आणि बक्सारचं युद्ध याच्या संदर्भाबद्दलची जी पार्श्वभूमी आहे तर त्याबद्दलची माहिती आपण साधारणतः 17 मुद्द्यांमध्ये पाहणार आहोत। त्याच्यामधला पहिला जो मुद्दा आहे तर तो म्हणजे नवाबांचा क्रम। दुसरा आहे बंगालमध्ये त्यावेळच्या बंगालमध्ये आजचा कोणता भाग आहे, दोन महत्त्वपूर्ण नद्या कोणत्या आहेत आणि भारतातला सर्वात अधिक भूराजस्व मिळवणारा प्रांत। प्रत्येक नवाबाची क्रमवार माहिती, मुर्शिद कुली खान, मुघल साम्राज्याची प्रांतांमध्ये विभागणी, सुभ्यांमध्ये दिवाण आणि सुभेदाराचं कार्य, राजा फर्रुखसिंहची भूमिका, ईस्ट इंडिया कंपनीला राजा फर्रुखसिंहने दिलेल्या सवलती आणि कलकत्ता शहराचा विकास, मुर्शिद कुली खानाच्या कालखंडामध्ये झालेले 3 विद्रोह, मुर्शिद कुली खानाने त्या कालखंडामध्ये केले गेलेले 4 महत्त्वपूर्ण बदल, त्याचबरोबर सुजाउद्दीन, सरफराज खान, मुर्शिद कुली खान आणि 1742 ते 51च्या कालखंडामध्ये मराठ्यांनी केली गेलेली 3 आक्रमणं यांच्या संदर्भाबद्दलची माहिती पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या भागामध्ये नवाबाचा क्रम पाहूया। यामध्ये पहिला नवाब जो आहे बंगालचा तो म्हणजे मुर्शिद कुली खान। याचा 1717 ते 1727च्या कालखंडामधला आहे मुर्शिद कुली खान आहे। सुजाउद्दीन हा 1727 ते 1739च्या कालखंडामध्ये, सरफराज खान 1739 ते 1740, अलीवर्दी खान 1740 ते 1756, सिराजुद्दौला 1756 ते 1757, मीर जाफर 1757 ते 1760, मीर कासिम 1760 ते 1763, मीर जाफर 1763 ते 1765, नजम-उद-दौला 1766 ते 1770, शैफ-उद-दौला 1766 ते 1770, मुबारक-उद-दौला 1770 ते 1775। विद्यार्थी मित्रांनो, आपण जी ही सर्व माहिती पाहिली, विशेषतः नवाबांचा जो क्रम आहे तर तो आपल्याला विचारला जाऊ शकतो। तर यासाठी म्हणून आपल्याला हा नवाबाचा क्रम लक्षात ठेवणं अनिवार्य आहे। विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळेस त्यावेळच्या बंगालमध्ये आजचा कोणता भाग होता या संदर्भाबद्दलची ज्यावेळेस आपण माहिती पाहतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आजचा पश्चिम बंगाल, आजचा बांगलादेश, बिहार, झारखंड आणि ओडिसा हा सर्व भूभाग हा बंगालमध्ये मोडतो। आणि या बंगालमध्ये 2 नद्या प्रमुख आहेत। एक म्हणजे हिमालयामध्ये उगम पावणारी ती म्हणजे गंगा नदी आणि दुसरं चीनमधून भारतामध्ये येणारी ब्रह्मपुत्रा। यामुळं हा बंगालचा भूभाग या 2 नद्यांमुळं अधिक सुपीक होता। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पाहिलं तर विशेषतः दिल्ली सल्तनत आणि मोगल कालखंडामधून बंगालमध्ये सर्वात अधिक राजस्व मिळवणारा बंगाल हा प्रांत आहे। सल्तनत काळामधील असो किंवा मोगल कालखंडामधील असो, प्रत्येक प्रशासकाचं लक्ष हे बंगालवर होतं। औरंगजेबाद हा प्रत्येक वर्षाच्या शेवटच्या दिवशी बंगालमधील भूराजस्व आला की नाही याकडे लक्ष ठेवून होता। म्हणजे मोगल कालखंडामध्ये सर्वाधिक उत्पन्नाचा बंगाल हा प्रांत आहे। आपण ज्यावेळेस प्रत्येक नवाबाच्या क्रमवार माहिती आपण त्या अर्थाने घेऊ। त्याच्यामधला पहिला आहे तो म्हणजे मुर्शिद कुली खान, याचा कालखंड आहे 1717 ते 1727। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात ही ठेवायची की बादशहाद्वारे नियुक्त केलेला शेवटचा गव्हर्नर किंवा नवाब म्हणून त्याची भूमिका सांगता येईल। म्हणजे बंगालचा वास्तविक शासक म्हणून 1700 मध्ये मुर्शिद कुली खान हा नवाब बनला। मग ज्यावेळेस आपण मुर्शिद कुली खान नवाब बनवल्यानंतर मुघल साम्राज्याची जी प्रांतांमध्ये जी विभागणी केली गेली होती तर प्रांतालाच त्या कालखंडामध्ये सुभा म्हटलं जाते। ही एक केंद्रीकृत व्यवस्था होती। जसं की राजा हा 2 अधिकाऱ्यांची नियुक्ती करायचा, एक दिवाण आणि दुसरा सुभेदार। दिवाण हा राजस्व व्यवस्थेवर नियंत्रण ठेवतो, त्याच्याकडे संपत्ती आहे। जो सुभेदार आहे, सुभेदाराकडं सैन्य आहे परंतु संपत्ती नाही। परंतु हे दोघं एकमेकांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात। परंतु जर राजा दुबळा नसेल तर दिवाण आणि सुभेदार हे षडयंत्र करत नव्हते। परंतु राजा जर दुबळा निघाला तर हे मात्र एकमेकांच्या विरोधामध्ये कट कारस्थान करत होते।
विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं राजा फर्रुखसियरची भूमिका आपण महत्त्वपूर्ण पाहू. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस राजा फर्रुखसियर हा ज्यावेळेस सम्राट बनला, तो विशेषतः दुसऱ्याच्या मदतीने बादशाह हे पद मिळवलं होतं. विशेषतः जे सय्यद बंधू आहेत यांच्याशी संगनमत करून सम्राट हे पद मिळवलं होतं. फर्रुखसियरच्या काळाच्या अगोदरची जर पार्श्वभूमी आपण मुर्शिद कुली खानाबद्दलची जर पाहिली तर 1700च्या कालखंडामध्ये दिवाण म्हणून होता. दिवाण म्हणून असल्यानंतर त्यांनी राजस्व वसूल करण्याचा अधिकारच फक्त त्याच्याकडे होता. आणि त्या कालखंडामध्ये 1717 मध्ये सुभेदार हे पद देखील मुर्शिद कुली खानाला त्या कालखंडामध्ये दिलं होतं. म्हणजे राजा फर्रुखसियरच्या कालखंडामध्ये दिवाण आणि सुभेदार ही दोन्हीही पदं ही मुर्शिद कुली खानाला दिली होती. विशेषतः बादशाह फर्रुखसियर याची पत्नी आजारी पडल्यानंतर एका इंग्रज डॉक्टर बाउंटन यांनी उपचार केले. याला प्रभावित होऊन राजा फर्रुखसियरनी बंगालमध्ये मुक्त व्यापार करण्याची सवलत दिली. म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीला जी सवलत दिली त्या संदर्भाबद्दल जर आपण पाहिलं तर 1717 मध्ये राजा फर्रुखसियरनी बंगालमध्ये मुक्त व्यापार करण्याची मुभा दिली. परंतु त्या बदल्यामध्ये 3000 रुपये कराच्या बदल्यात मुक्त व्यापार करायचे अशा अर्थाची सवलत दिली. दुसरं, सुरतमध्ये 10,000 रुपयाच्या बदल्यात व्यवसाय करण्याचे अधिकार हे कंपनीला दिले. मुंबईमध्ये नाणी तयार करून संपूर्ण भारतभर चालवण्याचं फरमान हे राजा फर्रुखसियरनी 1717 मध्ये दिलं आणि ब्रिटिश नाण्याला देखील मान्यता दिली. म्हणून असं म्हटलं जातं की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा हा एक मॅग्ना कार्टा होता असं आपल्याला सांगता येईल. पुढचा मुद्दा जो आहे तर तो म्हणजे कलकत्ता शहराचा विकास कशा पद्धतीने झाला याबद्दलची माहिती पाहू. कलकत्ता शहराचा विकास होण्या अगोदरची जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर ईस्ट इंडिया कंपनीचं त्या कालखंडामध्ये जे मुख्यालय होतं तर ते कर्नाटकमध्ये मद्रास हे त्याचं मुख्यालय होतं. परंतु ईस्ट इंडिया कंपनीनं बंगालमध्ये 1751 मध्ये हुगळी या ठिकाणी पहिली वखार स्थापन केली. 1698 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीनं 3 खेड्यांची जहागिरी विकत घेतली. एक म्हणजे सुतानती, कालिकत आणि गोविंदपूर या 3 खेड्यांची जहागिरी विकत घेतली गेली. या 3 खेड्यांना तटबंदी बांधून फोर्ट विल्यम किल्ला बांधला. यालाच आजचं कलकत्ता शहर म्हणून ओळखलं जातं. बंगालमध्ये सुती वस्त्र हे व्यापाराचं केंद्र होतं. 1700 मध्ये मोगल बादशाह औरंगजेबाने ज्यावेळेस दिवाण मुर्शिद कुली खान याला नियुक्त केलं होतं त्यावेळी सुभेदार म्हणून अजिमुशान याला नियुक्त केलं होतं. हा अजिमुशान हा औरंगजेबाचा नातू होता. त्यामुळं सतत तो दिल्लीमध्ये राहत होता. त्यामुळं दिवाण आणि सुभेदार याची दोन्ही अधिकार हे मुर्शिद कुली खानाला वापरता येत होते. मुर्शिद कुली खानाच्या कालखंडामध्ये जर आपण पाहिलं तर 3 विद्रोह झाले होते. त्या 3 विद्रोहामध्ये सीताराम राय आणि उदयनारायण, गुलाम अहमद, सुजात खान आणि नजात खान यांनी या मुर्शिद कुली खानाच्या विरोधामध्ये बंड केलं होतं. या सर्वांच्या जमीनदाऱ्या काढल्या आणि त्यांनी रामजीवनला त्या कालखंडामध्ये द्यायला सुरुवात केली. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण पाहतो की मुर्शिद कुली खान ज्यावेळेस 1700ला दिवाण बनला होता, 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर जे राज्य ओळखलं जातं तर त्याला मुघल कालखंडामध्ये उत्तरवर्ती राज्य असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, जसं मी तुम्हाला मागे उल्लेख केला तो म्हणजे 1717च्या कालखंडामध्ये राजा फर्रुखसियरनी मुर्शिद कुली खानाला दिवाण आणि सुभेदार ही दोन्हीही पदं ही मुर्शिद कुली खानाला दिली होती. म्हणजे सरळ सरळ मुर्शिद कुली खानाने बंगालची स्वतंत्र स्थापना केली असे आपल्याला म्हणता येईल. परंतु त्यांनी वेळोवेळी बादशहाला नजराणे दिले. विशेषतः मुघलांचा अधिकारी दख्खनमध्ये जर आपण पाहिलं तर निजाम उल मुल्क असफजाह यांनी राज्य स्थापन केलंय. मध्य भारतामध्ये अर्थात अवधमध्ये सदात खान यांनी स्वतंत्र राज्याची स्थापना केली. दक्षिण भारतामध्ये कर्नाटक हे अनवरुद्दीननं स्थापन केलं होतं. म्हणजे एकूणच मुघल साम्राज्य जे पूर्ण प्रांतांमध्ये जे विभागलं गेलं झालं होतं तर ते औरंगजेबाच्या मृत्यूनंतर प्रांतीय स्वायत्तता ही आपल्याला कुठेतरी व्हायला दिसतंय. परंतु मुर्शिद कुली खानाने त्याच्या कालखंडामध्ये केलेले जे 4 महत्त्वपूर्ण बदल आहेत तर ते आपल्याला विचारात घेणं महत्त्वाचं आहे. जसं की मुर्शिद कुली खानानं
राजधानीचं परिवर्तन केलं. म्हणजे पूर्वीच्या कालखंडामध्ये बंगालची राजधानी ही ढाका होती, परंतु ती कटकारस्थानाचं माहेरघर ठरायला तयार झाली होती. त्यामुळं ढाक्यावरून त्यानं राजधानीचं मुख्यालय हे मुर्शिदाबादला आणलं. आणि मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे एक लक्षात ठेवण्यासाठी म्हणून मी मुद्दाम सांगतो की जसं आपण आता उल्लेख केला तो म्हणजे ढाक्यावरून मुर्शिदाबादला आणली. तीच मुर्शिदाबादवरून मुंगेरला नेण्याचं काम हे मीर कासिमने केलं होतं. तुम्हाला हे नीट लक्षात ठेवायचं आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा जो बदल आहे तर त्यांनी नवीन जमीन महसूलमध्ये जहागीर भूमीचा खालसा जमिनीमध्ये रूपांतर केलं. जहागीर जमीन म्हणजे एखाद्या सरदाराला किंवा एखाद्या व्यक्तीला ती जहागीर म्हणून जमीन दिलेली असते. खालसा जमीन म्हणजे काय तर खालसा जमीन म्हणजे वैयक्तिक नवाबाची किंवा वैयक्तिक राजाची जमीन, त्याला खालसा जमीन असं म्हटलं जातं. म्हणजे जहागीर जी जमीन आहे तर त्या जहागीर जमिनीचं रूपांतर त्यानं खालसा जमिनीमध्ये केलं होतं. हा एक भाग आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. दुसरं, भूराजस्व गोळा करण्यासाठी त्यांनी इजारा पद्धत सुरू केली. इजारा म्हणजे ठेकेदारी पद्धत किंवा ज्याला आपण बोली पद्धत म्हणतोय, तर ही भूराजस्व पद्धत ही त्यांनी सुरू केली होती. चौथा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे जमीनदार आणि सावकार यांच्याकडून राजस्व वसूल करणाऱ्या लोकांची भरती ही मुर्शिद कुली खानाने केली. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे एक लक्षात ठेवायचे की मुर्शिद कुली खान हा बंगालचं स्वतंत्र राज्य स्थापन करणारा एक नवाब होता असं आपल्याला म्हणता येईल. परंतु या मुर्शिद कुली खानाने आपल्या मुलीचा मुलगा तो म्हणजे सरफराज खान याला उत्तराधिकारी नियुक्त केलं. परंतु सरफराज खानचे जे वडील आहेत तर ते म्हणजे सुजाउद्दीन 1727 ते 1739 कालखंडामध्ये. म्हणजे मुर्शिद कुली खानाने ज्यावेळेस सरफराज खानला उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले त्यावेळेस त्यांचा असणारा जो जावाई आहे तो म्हणजे सुजाउद्दीन, या सुजाउद्दीननं मात्र सरफराजला नवाब पद दिलं नाही तर ते स्वतःकडे घेतलं. परंतु त्याचे काळामध्ये असे महत्त्वपूर्ण काही अधिक घडामोडी आपल्याला दिसत नाही. त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो तो म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर सरफराज खान हा नवाब पदावर आला. त्याचा कालखंड आहे 1739 ते 1740च्या कालखंडामध्ये. विद्यार्थी मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की बंगालमध्ये बिहारचा समावेश झाल्यानंतर बंगालमध्ये 2 सुभेदार हे नियुक्त केले जायचे. जसं की एक जर प्रांत असेल, प्रांतालाच आपण सुभा म्हणतो आणि सुभ्याचा जो प्रमुख आहे, सैन्याचा जो प्रमुख आहे त्याला सुभेदार म्हटलं जातं. जो महसूल गोळा करतो त्याला दिवाण म्हटलं जातं. परंतु विद्यार्थी मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की इथं बंगालमध्ये सुभेदार आणि उपसुभेदार असे 2 नियुक्त केले होते. म्हणजे बंगालमध्ये एक संपूर्ण बंगालचा एक जर भाग बघितला तर तो सुभेदार म्हणून नियुक्त केला जातोय आणि बिहारला जो सुभेदार आहे त्याला उपसुभेदार किंवा उपगव्हर्नर असं म्हटलं जात आहे. अलीवर्दी खान हा बिहारचा सुभेदार म्हणून त्याची नियुक्ती केली. परंतु अलीवर्दी खानाने त्या कालखंडामध्ये जे कटकारस्थान केलं, विशेषतः 1740 मध्ये राजमहाल जवळ गिरिया या ठिकाणी सरफराज खानला पराजित करून ती गादी त्यांनी जिंकून घेतली. ही गादी जिंकून घेण्यामध्ये जगत सेठ आणि हाजी अहमद यांनी अलीवर्दी खानाला साथ दिली. विशेषतः विद्यार्थी मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या पद्धतीनं मुर्शिद कुली खानाने षडयंत्र रचून सत्ता मिळवली त्याच पद्धतीनं अलीवर्दी खानाने देखील षडयंत्र करून सत्ता मिळवली होती. परंतु दोघांचंही वेगळं वैशिष्ट्य पहा की त्यांनी जरी नवाबपद स्वतःकडे घेतलं असलं तरी नवाबाकडून मान्यतापत्र मात्र दोघांनी घेतलं. आणि यासाठी म्हणून जसं आपण पाहतो की अलीवर्दी खान आहे, अलीवर्दी खानाने बादशाह मोहम्मद रंगीला याला नवाब पदासाठी मान्यता देण्यासाठी म्हणून त्याला 2 कोटी रुपये हे पाठवले आणि बंगालवर पूर्णतः नियंत्रण मिळवलं. विद्यार्थी मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवता येईल की 1742 ते 1751च्या कालखंडामध्ये मराठ्यांनी जी 3 आक्रमणे केली त्या संदर्भाबद्दलची चर्चा करूया. विद्यार्थी मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की औरंगजेबाच्या मृत्यूनंतर प्रांतीय पातळीवर स्वतंत्र विभाग तयार झाला सुरुवात झाली. जसं आपण पाहतो की बंगाल, हैदराबाद, कर्नाटक, अवध
असे ज्यावेळेस वेगवेगळे प्रांत उदयाला यायला लागले, स्वतंत्र राज्य उदयाला यायला लागले, त्यावेळी 1740 मध्ये 1761च्या कालखंडामध्ये बाळाजी बाजीराव हा मराठ्यांचा राजा म्हणून पुढे आला होता. अलीवर्दी खानाच्या कालखंडामध्ये 1742 ते 1751 या कालखंडामध्ये बाळाजी बाजीरावनी 3 आक्रमणे केली. विशेषतः मराठ्यांचं आक्रमण सुरू असल्यानं सर्व वेळ हा नवाबाचा लढण्यामध्ये गेला. त्यामुळं मराठ्यांबरोबर आपण कुठेतरी संधी केली पाहिजे किंवा तह केला गेला पाहिजे असा विचार हा अलीवर्दी खानाचा होता. यासाठी म्हणून त्यांनी 1751 मध्ये मराठ्यांबरोबर तह केला आणि 12 लाख रुपये चौथ आणि ओडिसा हा मराठ्यांना देऊन टाकला. त्याच्यामध्ये असं ठरलं गेलं की मराठे हे बंगालमध्ये प्रवेश करणार नाहीत या अटीवर त्यांना 12 लाख चौथ आणि ओडिसा हा त्यांना दिला. म्हणजे सरळ सरळ बंगालचा बचाव करण्यासाठी मराठ्यांबरोबर तह केला. इंग्रजांनी देखील कलकत्त्याचा फोर्ट विल्यम जो किल्ला आहे त्याला चारी बाजूनी त्यांनी खंदक खणला होता. त्याचं कारण असं की मराठ्यांचं जर आक्रमण झालं तर ते आपल्या किल्ल्याला इजा पोहोचू नये हा उद्देश होता. मराठ्यांनी ज्यावेळेस तटबंदी बांधायला सुरुवात केली होती त्यावेळेस मराठ्यांनी अलीवर्दी खानाचं लक्ष हे कर्नाटककडे वेधलं होतं. जसं आपण कर्नाटकच्या 3 युद्धासंदर्भाबद्दलची माहिती आपण पाहिली, त्यामध्ये जसं की 1746 ते 1763च्या कालखंडामध्ये जी 3 युद्ध झाली, या 3 युद्धामध्ये युरोपमधल्या जसं आपण पाहतो की पहिलं आणि तिसरं जे युद्ध आहे कर्नाटकचं तर ते युरोपच्या कारणांमुळे झालं होतं. दुसरं जे युद्ध होतं तर ते भारतामधल्या अंतर्गत राजकारणांमध्ये हस्तक्षेप केल्यामुळं हे युद्धाला सुरुवात झाली होती. त्यामुळं मराठ्यांनी अंतर्गत राजकारणांमध्ये हस्तक्षेप करण्याची जी भूमिका जी कर्नाटकमध्ये केली होती तशा पद्धतीची बंगालमध्ये इंग्रज करतील अशी एक शंका त्यांच्या मनामध्ये आली होती. यासाठी म्हणून अलीवर्दी खानाच्या निदर्शनास आणून दिलं. त्यावेळी अलीवर्दी खानाने इंग्रजांना मधमाशांची उपमा दिली आणि त्याच्यामध्ये तो असं म्हणतो की यदि न छेड दिया जाए तो यह शहद देगी, यदि छेड दिया जाए तो ये काट काट कर मार डालेगी. अशा अर्थाची भूमिका ही इंग्रजांबद्दलची होती. म्हणजे मधमाशांचं पोळं आहे, त्यांचा मध जर काढून घेतला तर ते चावा घेणार नाही, परंतु त्यांचं जर पोळच उद्ध्वस्त करायचं असेल, त्यांना जर आपण बंगालमधून बाहेरच काढणार असतील तर ते आपल्या विरोधामध्ये मात्र चावा घेतील, कटकारस्थान करतील. अशी भूमिका ही अलीवर्दी खानाला लक्षात आली होती. दरवर्षी जे नजराणे पाठवत होता तर तो शेवटच्या वर्षांमध्ये मात्र नजराणे पाठवणं बंद केलं होतं. कंपनी फोर्ट विल्यम किल्ल्याला तटबंदी बांधत होती. 1717च्या कालखंडामध्ये जो अलीवर्दी खानाने जो दस्तक मुक्त व्यापार करण्याची जी परवानगी दिली होती त्याचा दुरुपयोग कंपनी करत होती. याच्या विरोधामध्ये अलीवर्दी खानाने कोणतीही कारवाई न केल्यामुळं पुढल्या येणाऱ्या नवाबाला मात्र ती कायमची डोकेदुखी ठरली. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवता येईल की पहिल्या 4ही नवाबाच्या काळामध्ये बंगालमध्ये शांतता आणि सुव्यवस्था होती. हिंदू मुस्लिम या सर्वांना रोजगाराच्या समान संधी होत्या. सैन्यातील व इतर उच्च पदावर हिंदू लोक देखील होते. म्हणजे या 4ही नवाबांनी इंग्रजांना त्यांच्या विशेषाधिकाराचा दुरुपयोग हा करू दिला नव्हता. परंतु अलीवर्दी खान आहे, या अलीवर्दी खानाला 3 मुली होत्या. एक ढाक्याच्या गव्हर्नरला, दुसरी पटनाच्या गव्हर्नरला, तिसरी पूर्णियाच्या गव्हर्नरला दिली होती. या 3 गव्हर्नरला 3 मुली दिल्यानंतर म्हणजे पाटणाच्या गव्हर्नरची सर्वात जी लहान मुलगी आहे तर तिचा जो मुलगा आहे तो म्हणजे सिराजुद्दौला याला योग्य नवाब बनवण्याची किंवा काम करण्याची संधी ही त्यांनी दिली होती. विद्यार्थी मित्रांनो, आपण ह्या संपूर्ण लेक्चरमध्ये जर महत्त्वपूर्ण माहिती जर आपण पाहिली तर नवाबाचा क्रम, त्यावेळी बंगालमध्ये त्या कालखंडामध्ये कोणता भाग येतो, त्यामध्ये महत्त्वपूर्ण नद्या कोणत्या आहेत, भारतातला सर्वात अधिक भूराजस्व मिळवणारा प्रांत, प्रत्येक नवाबाची क्रमवार माहिती, मुर्शिद कुली खान, मुघल साम्राज्यामध्ये प्रांताची झालेली विभागणी, सुभ्यामध्ये दिवाण आणि सुभेदाराचं कार्य, राजा फरखुरसिहरची भूमिका, ईस्ट इंडिया कंपनीला दिलेल्या सवलती, कलकत्ता शहराचा विकास, मुर्शिद कुली खानाच्या काळामध्ये झालेले 3 विद्रोह आणि मुर्शिद कुली खानाने केले गेलेले 4 महत्त्वपूर्ण बदल, सुजाउद्दीन, सरफराज खान, मुर्शिद कुली खान आणि मराठ्यांनी केलेली आक्रमणं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या भागांमध्ये बंगालची स्थिती,
बंगालमध्ये जो प्रांताची केली गेलेली विभागणी, सुभ्यामध्ये दिवाण आणि सुभेदार यांचं कार्य याच्याबद्दलची माहिती पाहिली. त्याचबरोबर मुर्शिद कुली खान असेल, सुजाउद्दीन असेल, सरफराज असेल आणि अलीवर्दी खान असेल याबद्दलची माहिती आपण पहिल्या भागांमध्ये पाहिली. दुसऱ्या भागांमध्ये आपण प्लासीच्या युद्धाला झालेलं जे पोषक वातावरण आहे त्याच्या संदर्भाबद्दलची माहिती आपण यामध्ये पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती पाहत असताना आपण साधारणतः एक कोणकोणते मुद्दे आपण यामध्ये हाताळणार आहोत त्याबद्दलची माहिती पाहू. जसे की आपण सिराजुद्दौलाच्या कालखंडामध्ये जो निर्माण झालेला वारसा हक्काचा प्रश्न आहे, त्याचबरोबर अंधार कोठडीची घटना, अलीनगरचा तह, ब्रिटिशांनी केले गेलेलं कटकारस्थान, 23 जून 1757च्या कालखंडामध्ये झालेलं प्लासीचं युद्ध, प्लासीच्या युद्धाचं लढाईचं महत्त्व, मीर जाफरने 1757 ते 1760 मध्ये केलेलं कार्य आणि ईस्ट इंडिया कंपनीनं संचालक मंडळाने दिलेला कंपनीला जो आदेश आहे त्याबद्दलची माहिती पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्यावेळेस सिराजुद्दौलाबद्दलची माहिती पाहतो त्यावेळेस त्याच्या वारसा हक्काबद्दलचा ज्यावेळेस आपण प्रश्न निर्माण करतो त्यावेळेस अलीवर्दी खानाला मुलगा नव्हता. त्यामुळं त्याला 3 मुली होत्या. एक ढाक्याच्या गव्हर्नरला दिली होती, दुसरी पाटण्याच्या गव्हर्नरला दिली होती आणि तिसरी ही पूर्णियाच्या गव्हर्नरला दिली होती. परंतु ढाक्याच्या गव्हर्नरची पत्नी ती म्हणजे घसिटा बेगम, या घसिटा बेगमला असं वाटत होतं की तिचा जो मुलगा आहे तर त्याला हे नवाब पद मिळालं पाहिजे. यासाठी म्हणून ती तिचा जो असणारा दिवाण राजवल्लभ याच्या मार्फत सिराजुद्दौलाच्या विरोधामध्ये कटकारस्थान करत होते. पूर्णियाचा गव्हर्नर, जे पूर्णियाच्या गव्हर्नरला जी मुलगी दिली होती तर त्या पूर्णियाचा गव्हर्नर तो म्हणजे शौकत जंग, तो म्हणजे सिराजुद्दौलाचा मावस भाऊ, त्यालाही असं वाटत होतं की आपल्याला नवाब पद मिळालं पाहिजे. म्हणून तो देखील सिराजुद्दौलाच्या विरोधामध्ये कटकारस्थान करतोय. अशा वेळी ब्रिटिशांनी राजवल्लभची साथ दिली, म्हणजे सिराजच्या प्रतिस्पर्ध्यांना सरळ सरळ समर्थन जाहीर केलं. परिणाम असा झाला की जून 1756 मध्ये कलकत्त्यावर आक्रमण केलं. कलकत्त्यावर आक्रमण केल्यानंतर फिलिप उडलर तो असं म्हणतो की सिराजुद्दौलानी लुटीच्या उद्देशाने 15 जून 1756 मध्ये फोर्ट विल्यमला वेढा सुरू केला. यावेळी कलकत्त्याचा जो गव्हर्नर आहे तो म्हणजे राजर ड्रेक हा होता. तो स्त्रिया, बालकं आणि इतर लोकांबरोबर घेऊन तो फुलटा द्वीपवर शरण आला होता. त्याच कालखंडामध्ये जी एक घटना घडली ती म्हणजे अंधार कोठडीची घटना. विद्यार्थी मित्रांनो, जी इतिहासामध्ये जी प्रसिद्ध आहे ती म्हणजे अंधार कोठडीची घटना. ही वास्तवता एक भूतपूर्व डॉक्टर किंवा सर्जन तो म्हणजे हॉलवेल यांनी मनगणन अशा पद्धतीची ही अंधार कोठडीची घटना लिहिलेली आहे. जसं की फोर्ट विल्यम वाचवण्याचा प्रयत्न हा हॉलवेलनी केला, परंतु 5 दिवसांनी त्याला आत्मसमर्पण करावं लागलं. गव्हर्नर राजर ड्रेक हा मागच्या दाराने पळून गेला आणि त्याच कालखंडामध्ये सिराजुद्दौलानी कलकत्त्याचा ताबा माणिकचंदकडे सोपवून नवाब हा मुर्शिदाबादला निघून गेला. त्याच कालखंडामध्ये जी ब्लॅक होल एपिसोड किंवा ज्याला आपण अंधार कोठडीची घटना असं आपण म्हणतो, तर त्यामध्ये जी इतिहासामध्ये घडली नाही परंतु ती मात्र कायमस्वरूपी इतिहासामध्ये असते. जसं की मी तुम्हाला एक उदाहरणादाखल जर असं सांगितलं तर ते म्हणजे असहकार चळवळ चालू असताना तमिळनाडूमध्ये एका रेल्वेच्या डब्यामध्ये 58 लोकांचा गुदमरून मृत्यू पावला. यामध्ये सुमित सरकारांच्या पुस्तकामध्ये मात्र या घटनेचा उल्लेख येतो. इतर पुस्तकांमध्ये तुम्हाला कुठंच उल्लेख दिसणार नाही. जी घटना घडली तिचा देखील उल्लेख किंवा तिचा तेवढा इतिहास मात्र या घटनेबद्दल सांगितला जात नाही, परंतु जी घटना घडली नाही तर ती मात्र वारंवार इतिहासामध्ये सांगितली जाते. तर त्या घटनेमध्ये असं सांगितलं जातं की त्या काळातल्या वर्णनानुसार 146 युद्ध कैद्यांना एकत्रित केलं. यामध्ये 18 फूट लांब आणि 14 फूट 10 इंच रुंद या खोलीमध्ये 146 लोकांना कोंडलं. परिणामी जून महिना होता. जून महिन्याच्या गरमीमुळं प्राणवायूचा पुरवठा कमी पडल्यानं 123 लोक हे गुदमरून मृत्युमुखी पडले. या घटनेला सिराजुद्दौलाला जबाबदार धरण्यात आलं आणि उरलेले जे 23 आहेत तर त्या 23 लोकांमधून हॉलवेल हा या दुर्घटनेमधून वाचला होता. परंतु विद्यार्थी मित्रांनो, ते एक गोष्ट लक्षात ठेवा की 146 लोकांना कोंडल्यानंतर त्याच्यामधले 123 लोक मृत्युमुखी पावले, 23 जिवंत राहिले. परंतु हॉलवेल जे जिवंत राहिले त्यांच्याबद्दल नामोल्लेख करत नाही.
किंवा जे मृत्युमुखी पडले त्याची देखील नावं तो देत नाही. म्हणजे हे आपल्याला एक वेगळं आपल्याला सांगता येईल. बरं, समजा आपण असं गृहीत धरूया की रक्षक कोठडीमध्ये किंवा किल्ल्याच्या तुरुंगामध्ये यांना ठेवलं होतं, परंतु यांना जो बंदिवान बनवणारा जो व्यक्ती आहे तर तो दुय्यम दर्जाचा अधिकार आहे. त्यामुळे नवाबाला या घटनेला जबाबदार धरता येणार नाही. फक्त नवाबाचा दोष एवढा आहे की या घटनेला जे दोषी अधिकारी आहेत त्याच्या विरोधामध्ये कारवाई केली नाही, जे जिवंत राहिले त्याच्याबद्दलची दया दाखवली नाही. परंतु विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस एखादी घटना घडते तर त्यावेळी समकालीन इतिहासकार देखील त्याची नोंद घेऊ शकतो. परंतु समकालीन इतिहासकार त्या कालखंडामधला गुलाम हुसेन आहे, ज्यांनी सियार उल मुक्तरिज या नावाचा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथांमध्ये मात्र या घटनेचा कुठेही उल्लेख करत नाही. म्हणजे इंग्रज कंपनीनं मात्र ही घटना उचलून धरली आणि नवाबाविरुद्ध एक प्रकारचं वातावरण तयार केलं आणि या घटनेमुळं इंग्रजांचं समर्थन त्यांनी मिळवलं. म्हणजे पुढल्या 7 वर्षांमध्ये बंगालच्या नवाबाशी इंग्रजांचा चाललेला जो संघर्ष आहे त्याच्या मुळाशी कायम ही घटना हिचा होती. जसं आपण उल्लेख केला की कलकत्त्याचा ताबा माणिकचंदकडे सोपवून नवाब हा सिराजुद्दौला मुर्शिदाबादला निघून गेला. त्यांनी कलकत्त्याचं नाव हे अलीनगर ठेवलं. इंग्रजांनी मग राजवल्लभचा जो मुलगा आहे, ढाक्याच्या गव्हर्नरची पत्नी घसिटा बेगम, या घसिटा बेगमचा दिवाण राजवल्लभ, या राजवल्लभचा मुलगा कृष्णदास, या कृष्णदासाला इंग्रजांनी शरण दिली. त्याचबरोबर शौकत जंग जो सिराजुद्दौलाचा मावस भाऊ आहे त्याला देखील शरण दिली. यामुळं सिराजुद्दौलानी शौकत जंगवर हल्ला केला आणि 1756 मध्ये मणिहारीच्या युद्धामध्ये शौकत जंगचा पराभव केला. त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीचं जे मुख्यालय आहे तर ते मुख्यालय हे मद्रासला होतं. या घटनेची वार्ता कळाल्यानंतर स्थलमार्गाने रॉबर्ट क्लाइव्ह हा बंगालकडे निघाला. जलमार्गाने ॲडमिरल वॅटसन हा बंगालकडे निघाला. हे दोघं बंगालमध्ये आले आणि रॉबर्ट क्लाइव्हला असं लक्षात आलं की आपण याच्याबरोबर युद्ध करणं हे तितकंसं बरोबर नाही. यासाठी म्हणून त्यांनी सिराज उद्दौला बरोबर तह केला. विद्यार्थी मित्रांनो, हा जो तह झालाय ज्याला आपण 9 फेब्रुवारी 1757 मध्ये अलीनगरचा तह केला, यामध्ये रॉबर्ट क्लाइव्हच्या वाढत्या प्रभावामुळे भयभीत होऊन सिराजुद्दौलानी हा तह केला होता. परंतु विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की हा तह करण्यामागचा जो उद्देश होता तर त्याचं कारण काय होतं. तर जानेवारी 1757 मध्ये अहमद शाह अब्दाली दिल्लीमध्ये आक्रमण केलं होतं. त्यामुळं तो बंगालमध्ये येण्याची शक्यता ही सिराजुद्दौलाला वाटत होती. म्हणजे आपण एकतर अहमद शाह अब्दालीला तोंड द्यावं की इंग्रजांना तोंड द्यावं, यासाठी म्हणून सिराजुद्दौलानी इंग्रजांबरोबर तह करायला सुरुवात केली. दुसरं, रॉबर्ट क्लाइव्हला ही भीती होती की युरोपमध्ये सप्तवार्षिक युद्धाला सुरुवात झाली होती आणि सप्तवार्षिक युद्धाला सुरुवात झाल्यानंतर इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये युद्धाला सुरुवात होते आणि हे युद्धाला सुरुवात झाल्यानंतर फ्रेंच आणि सिराजुद्दौला हे एकत्र येतील अशी भीती ही रॉबर्ट क्लाइव्हला होती. यासाठी म्हणून रॉबर्ट क्लाइव्हने देखील सिराजुद्दौला बरोबर तह करायचं ठरवलं. या तहामधल्या अलीनगरच्या तहामधल्या जर अटी आपण पाहिल्या तर इंग्रजांना व्यापारातील पूर्वीचे जे सवलतीचे अधिकार आहेत तर ते तशाच पद्धतीने राहतील, ते त्यांना परत मिळाले. फोर्ट विल्यमला तटबंदी आणि लष्करी सिद्धतेला परवानगी दिली. कलकत्त्यामध्ये सिक्के तयार करण्याची परवानगी दिली. परंतु नवाबाच्या सेनेने कलकत्ता शहराची केलेली लूटपाट, त्यामुळे झालेलं नुकसान ते भरून देण्याचं वचन हे नवाबाने दिले. यामुळे या तहावर टीका करण्यात आली की सिराजनी त्या कालखंडामध्ये त्याची कमजोरी दाखवली. परंतु ब्रिटिश काही शांत बसणारे नव्हते. त्यांनी देखील सिराजुद्दौलाला धडा शिकवायचं ठरवलं. यासाठी म्हणून ब्रिटिशांनी एक षडयंत्र रचलं, ज्यामध्ये त्यांनी असं ठरवलं की जो अमीनचंद हा एक व्यापारी आहे, रॉबर्ट क्लाइव्ह त्याला म्हणतो की तुम्ही आम्हाला सिराजुद्दौलाचा जो सेनेचा सेनापती आहे, त्याला आपण मीर बक्षी म्हणतो, तर त्याच्याबरोबर भेट घडवून आणा. मीर जाफर हा सिराजुद्दौलाच्या सैन्याचा मीर बक्षी अर्थात सैन्य प्रमुख आहे. रायदुर्लभ हा तो देखील सैन्य प्रमुख आहे. विद्यार्थी मित्रांनो, ते एक गोष्ट लक्षात ठेवा बघा, जे तुम्हाला एक कटकारस्थान कशा पद्धतीने सुरू होतं ते एक आपण पाहतो. जसं आपण पाहतो की घसिटा बेगम आहे, तिच्या मुलाला दिवाणपद मिळालं
म्हणून ती विरोधामध्ये म्हणजे घसिटा बेगम. दुसरं आहे तो म्हणजे शौकत जंग, देखील सिराजुद्दौलाचा मावस भाऊ आहे, तो देखील त्याच्या विरोधामध्ये कट कारस्थान करतोय. आणि हा जो मीर जाफर आहे, हा मीर जाफर हा अलीवर्दी खानाच्या बहिणीचा पती आहे. त्यालाही वाटत होतं की मला नवाब पद मिळालं पाहिजे आणि त्यासाठी म्हणून तो देखील या कट कारस्थानामध्ये तयार झाला होता. विद्यार्थी मित्रांनो, अमीनचंद काय म्हणतो की मी तुमची मुलाखत घडवून आणतो, परंतु मला 30 लाख रुपये दिले पाहिजे, अशी मागणी ही रॉबर्ट क्लाईव्हकडे करतो. आणि दुसरी मागणी तो असं करतो की जर समजा हा बंगालचं मी तुमच्याबरोबर मुलाखत घडवून आणतो, जर हे नवाबपद तुमच्या म्हणण्यानुसार ज्याला मिळेल त्याला एकूण बंगालमधल्या खजिन्यातला 50% वाटा हा अमीनचंदला दिला पाहिजे, अशी तरतूद करतो. म्हणजे अमीनचंद हा लालची निघाला त्यानं, परंतु तो काही असा साधा भोळा नव्हता, तो देखील हुशार होता. तो रॉबर्ट क्लाईव्ह बरोबर ज्यावेळेस तह करतोय त्यावेळेस तो असं म्हणतो की आपण स्टॅम्प पेपरवर तह करूया. यासाठी म्हणून लाल कागद आणि पांढरा कागद असे 2 कागद वापरले, ज्यामध्ये जो ओरिजिनल कागद जो आहे म्हणजे लाल कागद आणि पांढरा कागद, ज्यामध्ये ओरिजिनल जे कागद आहे तर त्याच्यावर मात्र काय केलं होतं की जो वॅटसन आहे यांनी मात्र 80 लाख रुपये देण्याचा जो उल्लेख आहे त्याच्यावर सही करण्याचं नाकारलं. परंतु रॉबर्ट क्लाईव्हनं मात्र काय केलं, त्याची डुप्लिकेट सही केली आणि ती अमीनचंदला दिली. परंतु अमीनचंदला काही काळानंतर अशी बातमी आली की अमीनचंद हा मरण पावलाय. म्हणजे सरळ सरळ अर्थातच इंग्रजांनी त्याचं कट कारस्थान करून त्यालाही कदाचित संपवलं असेल. परंतु मीर जाफर आणि रॉबर्ट क्लाईव्ह यांच्यामध्ये ज्यावेळेस भेट घडते त्यावेळेस रॉबर्ट क्लाईव्ह हा मीर जाफरला नवाब पद देण्याचं मान्य करतो. त्याच्या बदल्यामध्ये मुक्त व्यापार करणं, किल्लाबंदी करणं आणि बंगालमधून फ्रेंचांना बाहेर हटवणं या अटी टाकतो. परंतु सिराजुद्दौलाला सत्तेवरून दूर करण्याचं आमच्यावर सोडून द्यावं असं रॉबर्ट क्लाईव्ह म्हणतो. अशा पद्धतीचं त्यांचं एक कट कारस्थान ठरलं, ज्याला इतिहासामध्ये जे युद्ध झालं त्यालाच आपण जे उल्लेख करतो तो म्हणजे प्लासीचं युद्ध, ते म्हणजे 23 जून 1757 मध्ये. सेनापती मीर जाफर राय दुर्लभ, आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या प्लासीच्या युद्धामध्ये जे नेतृत्व केलं तर त्या नेतृत्वामध्ये जो महत्त्वपूर्ण नेतृत्व कोणाचं आहे, मीर जाफर, राय दुर्लभ, मीर मदान आणि मोहनलाल आहे. ईस्ट इंडिया कंपनीकडून जर नेतृत्व आपण जर पाहिलं तर रॉबर्ट क्लाईव्ह हा स्थलसेनेचा प्रमुख आहे, ॲडमिरल वॅटसन हा नाविक दलाचा प्रमुख आहे. परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यांनी जागेची निवड सुद्धा रॉबर्ट क्लाईव्हने केली. तो सेनापती मीर जाफरला आपल्या बाजूने केल्यानंतर तो असं म्हणतो की सिराजुद्दौलाला ढाका आणि मुर्शिदाबाद या दोन्ही जागेपासून युद्धाचं ठिकाण हे थोडंसं दूर असलं पाहिजे, जेणेकरून त्याला परत राजधानीच्या ठिकाणी लवकर जाता येऊ नये असं एक त्याने सांगितलं. ज्यावेळेस सिराजुद्दौला बरोबर युद्ध करायचे तर युद्धाचा काहीतरी कारण पाहिजे, काहीतरी बहाणा पाहिजे. यासाठी म्हणून त्याच्यामध्ये असं बहाणा बनवला गेला, तो म्हणजे अलीनगरच्या तहाचं उल्लंघन हे सिराजुद्दौलाने केलं आणि त्यांनी फ्रेंचांना मदत केली, एक कारण ठरवलं गेलं. त्याचबरोबर मग नवाबाविरुद्ध रॉबर्ट क्लाईव्ह हा मुर्शिदाबादकडे निघाला आणि वाटेमध्ये 23 जून 1757 मध्ये मुर्शिदाबादच्या दक्षिणेला 22 मैल अंतरावर प्लासी या गावामध्ये हे एकत्र आले. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की युरोपियनांच्या सैन्यांमध्ये 950 युरोपियन पायदळ, 100 युरोपियन तोपची, 50 इंग्रज नाविक आणि 2100 भारतीय सैनिक आहेत. एकूण जर आपण पाहिलं तर 3200 सैन्य हे इंग्रजांचं आहे. नवाबाचं जे सैन्य आहे तर ते 50,000 सैन्य आहे. परंतु त्याचं जे नेतृत्व होतं तर ते फितूर झालेल्या मीर जाफरकडे होतं. लढाई सुरू झाली. लढाई सुरू झाल्यानंतर जसं आपण पाहतो की मीर जाफर आणि राय दुर्लभ हे मात्र फुटलेले होते. परंतु मीर मदान आणि मोहनलाल जे एका तुकडीचं नेतृत्व करत होते, जे नवाबाच्या अग्रभागी तुकडी होती, त्यांनी एकदम हल्ला करून क्लाईव्हला मागे जायला भाग पाडलं. परंतु अकस्मात एका गोळीनं मीर मदान मारला गेला. आता एक सरळ सरळ आहे की 3200 सैन्य हे इंग्रजांचं आहे, 50,000 सैन्य हे नवाबाचं आहे
अर्थात विजय कुणाचा होणार आहे, तर सरळ सरळ नवाबाचा होणार आहे. असं असताना मग त्यावेळी नवाब जो सिराजुद्दौला आहे यांनी लष्करी अधिकाऱ्यांची सल्लामसलत केली. त्यावेळेस मीर जाफरने नवाबाला असा सल्ला दिला की तुम्ही युद्धकार्य सोडून जावं. नवाब हा 2000 घोडेस्वारासह मुर्शिदाबादला गेला आणि नवाबाकडली जी फ्रेंचांची तुकडी आहे तर तीही पराभूत झाली. मीर जाफर हा सगळं तटस्थपणाने पाहत होता आणि अखेर शेवटच्या टप्प्यामध्ये रॉबर्ट क्लाईव्हचं त्यांनी अभिनंदन केलं. विद्यार्थी मित्रांनो, इथं जर कदाचित मीर जाफर जर सिराजुद्दौलाच्या बाजूने जर कायम असता तर कदाचित ब्रिटिशांचा विजय झाला नसता. परंतु त्यांचं जे अगोदर जे ठरलेलं कटकारस्थान आहे यामुळं खऱ्या अर्थानं सिराजुद्दौलाला पराभव स्वीकारावा लागला. विद्यार्थी मित्रांनो, या युद्धानंतर मीर जाफरचा मुलगा मीर मोहम्मद आणि त्याचा मित्र यांनी सिराजुद्दौलाला पकडून ठार मारलं हे ठरवून गेलं आणि मीर जाफरला नवाब पद घोषित केलं. विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्लासीच्या लढाईचं जे महत्त्व आहे त्या संदर्भाबद्दल चर्चा करू. विद्यार्थी मित्रांनो, लष्करी दृष्टीने जर पाहिलं तर प्लासीची लढाई ही अधिक महत्त्वपूर्ण होती का, तर त्यामध्ये जर आपण पाहिलं तर कंपनीचे 50 आणि नवाबाकडचे 5000 सैन्य मारलं गेलं. मीर मदान मारल्यानंतर विश्वासघातक्यांचं पारडं हे जड झालं. मीर जाफर किंवा राय दुर्लभ जर नवाबाला एकनिष्ठ राहिले असते तर कदाचित लढाईचा परिणाम हा वेगळा असता. परंतु कूटनीतीमध्ये मात्र रॉबर्ट क्लाईव्ह हा दक्ष होता. त्यांनी मीर जाफरच्या महत्वाकांक्षेला उत्तेजन दिलं. जसं आपण KN पन्नीकरांच्या म्हणण्यानुसार जर बघितलं तर ह्या युद्धांमध्ये हा एक सौदा होता. त्यामध्ये मीर जाफर बंगालच्या धनिकांनी नवाबाला इंग्रजांच्या हाती विकलं गेलं होतं असं आपल्याला म्हणता येईल. दुसरा जो भाग आहे, दुसरा जो मुद्दा आहे तर तो म्हणजे बंगाल इंग्रजांच्या आधिपत्याखाली आला, तो मात्र कधीच स्वतंत्र होऊ शकला नाही. म्हणजे मीर जाफरनं आपलं पद आणि संरक्षण यासाठी पूर्णतः इंग्रजांवर अवलंबून राहिला. म्हणजे इंग्रजांचं 6000 सैन्य हे बंगालमध्ये होतं. बंगालची सर्व सत्ता ही कंपनीकडे आली. नवाब इंग्रजांच्या हातामधला एक बाहुलं बनला. दिवाण रायदुर्लभ, रामनारायण ह्या विश्वासघातक्यांना शिक्षा करावी वाटली, परंतु इंग्रजांच्या विरोधामुळे त्याला शिक्षा करता आली नाही. रेसिडेंट वॅटसन जो आहे तर तो अधिक प्रभावशाली झाला. म्हणून मुस्लिम इतिहासकार गुलाम हुसेन असं म्हणतो की कोणाला जर बढती मिळवायची असेल तर इंग्रजांचं समर्थन आवश्यक होतं. इंग्रजांच्या या खेळामुळं मीर जाफर हा नाराज झाला आणि त्यांनी डचांबरोबर संगनमत करून इंग्रजांना बाहेर काढायचं ठरवतो. म्हणजे ब्रिटिशांच्या सातत्याने मागण्या वाढायला लागल्या आणि मागण्या वाढायला लागल्यानंतर तो डचांबरोबर संधान साधलो आणि 1759च्या कालखंडामध्ये जी बेदेराची लढाई झाली तर त्या बेदेराच्या लढाईमध्ये मीर जाफर हा पराभूत झाला होता. हे एक आपल्याला सांगता येईल. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे तो म्हणजे बंगालच्या केलेल्या लुटीमुळं इंग्रज हे अपार अशा साधन संपत्तीचे धनी बनले होते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की इंग्रजांना जो रकमेचा पहिला हप्ता मिळाला तो म्हणजे चांदीच्या रूपामध्ये तो 8 लाख पाऊंड एवढा होता. ती 8 लाख पाऊंड जी चांदीची नाणी आहे तर ती 100 नावा भरून ही कलकत्त्याला आणली होती. मेकॉले असं म्हणतो की उद्योग व व्यापार क्षेत्रांमध्ये अग्रेसर असलेल्या बंगाल त्यावेळी भारतामधला सर्वात धनाढ्य प्रदेश होता. बंगालचा गव्हर्नर वेरलेस्ट 1767 मध्ये लिहितो, संपूर्ण भारताचं व्यापारी केंद्र असलेला बंगाल सर्व बाजूनी त्या ठिकाणी पैसा येत होता. तेथे वस्तू भारतामध्ये दूरदूरच्या प्रदेशांमध्ये विकल्या जायच्या. हे सगळं बंगालच्या अगणित धनाच्या भरवशावरच होतं आणि या धनाच्या भरवशावरच त्यांनी इंग्रजांनी दक्षिण भारत जिंकला, उत्तर भारताला देखील आपल्या प्रभावाखाली आणलं. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की कंपनीच्या स्थितीचा कायापालट देखील झाला. म्हणजे सुरुवातीला अनेक व्यापारी कंपन्यांपैकी इंग्रज ही एक कंपनी होती जी नवाबाच्या अधिकाऱ्यांना धन देऊन खुश ठेवत होती. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जसं मी युरोपियनांच्या आगमनाबद्दल ज्यावेळेस माहिती सांगत होतो त्यावेळेस मी तुम्हाला असं सांगितलं होतं की बंगालमध्ये इंग्रज हे अफू पिकवत होते. भारतातली अफू घ्यायची ती चीनमध्ये विकायची, चीनमधली चिनी मातीची भांडी घ्यायची ती जपानला विकायची, जपानमधलं कॉपर घ्यायचं ते भारतात विकायचं. अशा पद्धतीचा त्रिकोणीय व्यापार जे इंग्रज करत होते तर ते
या बंगालच्या साधन संपत्तीमुळं त्या स्थितीचा पूर्णतः कायापालट झाला आणि त्यांना असा त्रिकोणीय व्यापार करण्याची गरजही उरली नाही, हा एक भाग आपल्याला सांगते. म्हणजे या बदलत्या परिस्थितीत इंग्रज कंपनीचा बंगालच्या व्यापारावर एक प्रकारचा एकाधिकार प्रस्थापित झाला. फ्रान्सला त्याची स्थिती सावरण्याची संधी मिळाली नाही. डचांनी एक प्रयत्न करून बघितला, परंतु तो देखील अयशस्वी झाला. म्हणजे व्यापारी एका अधिकारीच्या जोडीनं इंग्रज कंपनी राजकीय अधिकाराच्या दृष्टीनं एक पद्धतीनं वाटचाल करायला लागली होती, असं आपण म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण पाहतो की मीर जाफर ज्यावेळेस सत्तेवर आला, तो म्हणजे 1757 ते 1760 बंगालचा नवाब बनला. बंगालचा नवाब बनल्यानंतर मीर जाफरनी कंपनीला 24 परगणे दिले. स्वतः रॉबर्ट क्लाइव्हला 2,34,000 पाऊंड हे भेट देण्यात आली. इतर अधिकाऱ्यांना 50 लाख रुपये बक्षीस दिलं. बंगालमधल्या सर्व फ्रेंच वसाहती ह्या इंग्रजांना देण्यात आल्या. भविष्यामध्ये इंग्रज अधिकाऱ्यांना व व्यापाऱ्यांना खाजगी व्यापारावर कोणताही कर लावला जाणार नाही असं ठरवलं होतं. नवाबाच्या संरक्षणासाठी 500ची फौज ही ठेवण्यात आली. त्याच्या बदल्यामध्ये बिहारमधील सोराचा एकाधिकार दिला. इंग्रजांच्या विरोधामुळे विश्वासघातकी दिवाण राय दुर्लभ याला शिक्षा करता आली नाही. एवढंच नव्हे तर ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालकांनी जो कंपनीला आदेश दिला, तर त्याच्यामध्ये असा उल्लेख केलाय की मुंबई आणि मद्रासचा खर्च देखील बंगालच्या तिजोरीतून करावा. म्हणजे कंपनीला निर्याती करता जेवढा माल भारतातून विकत घेता येईल त्याची किंमत देखील बंगालच्या उत्पादनामधून दिली जाईल. म्हणजे इंग्रजांच्या मागण्या ह्या मीर जाफरच्या आवाक्याबाहेर जाऊ लागल्या आणि कंपनीची मागणी सातत्याने वाढत गेली. त्यामुळं मीर जाफरला नवाब पदावरून दूर करायचं ठरवलं. यासाठी म्हणून मीर जाफरनं इंग्रजांविरुद्ध डचांबरोबर हात मिळवणी केली, जसा आता आपण उल्लेख केला. आणि ब्रिटिशांनी 1759च्या कालखंडामध्ये बेदेराच्या लढाईमध्ये डचांचा पराभव झाला. विद्यार्थी मित्रांनो, आपण हा सर्व लेक्चरमध्ये जर पाहिलं तर सिराजुद्दौला, त्याच्या वारसा हक्काचा प्रश्न, अंधार कोठडीची घटना, अलीनगरचा तह, ब्रिटिशांनी केलेलं कटकारस्थान, 23 जून 1757ला झालेलं प्लासीचं युद्ध, प्लासीच्या लढाईचं महत्त्व, मीर जाफर आणि ईस्ट इंडिया कंपनीचा संचालकांचा दिलेला आदेश या संदर्भाबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली. मध्ये आपण बंगालची पार्श्वभूमी आणि प्लासीचं युद्ध याबद्दलची माहिती पाहिली. तिसरा भाग जो आहे तर त्यामध्ये 9 मुद्द्यानुसार आपण माहिती पाहूया. पहिला जो भाग आहे तो म्हणजे इंग्रज कासिम यांच्यामध्ये इंग्रज आणि मीर कासिम यांच्यामध्ये 1760 मध्ये झालेला तह याबद्दलची माहिती. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे बक्सारच्या युद्धाची कोणकोणती कारणं आहेत त्याबद्दलची माहिती. तिसरा आहे तो म्हणजे बक्सारच्या युद्धाच्या अगोदर ज्या 4 लढाया झाल्या त्याबद्दलची माहिती आपण पाहूया. त्यानंतर नंतरच्या टप्प्यामध्ये मीर जाफर हा नवाब पदावर आला त्याबद्दलची माहिती पाहूया. 12 ऑगस्ट 1765 मध्ये जो अलाहाबादचा तह झाला, तर या तहामध्ये रॉबर्ट क्लाइव्ह आणि शाह आलम द्वितीय याच्याबद्दलची माहिती पाहूया. आणि 16 ऑगस्ट 1765 मध्ये अवनचा नवाब सुजाउद्दौला आणि रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यामध्ये झालेल्या तहाबद्दलची माहिती पाहू. त्याच्यानंतर बक्सारच्या लढाईचे परिणाम आणि ब्रिटिशांनी बंगालमध्ये स्थापन केलेली दुहेरी शासन पद्धती याबद्दलची माहिती आपण विद्यार्थी मित्रांनो पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस आपण मीर कासिम बद्दल पाहतोय त्यावेळेस मीर कासिम हा बंगालमध्ये 1760 ते 1763 या काळामध्ये नवाब होता. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की 23 जून 1757 मध्ये ज्यावेळेस प्लासीचं युद्ध झालं, प्लासीचं युद्ध झाल्यानंतर काही अंशी ब्रिटिशांनी तिथं बस्तान व्यवस्थितरित्या बसवलं होतं. त्याचबरोबर 1760 मध्ये रॉबर्ट क्लाइव्ह जो बंगालचा गव्हर्नर म्हणून होता, तर तो 1760 मध्ये परत गेला. गव्हर्नर जनरल हॉलवेल यांनी गव्हर्नर जनरलचं कार्यवाहक म्हणून काम पाहिलं. त्याच्यानंतर वेन्सीस्टार्ट हा गव्हर्नर जनरल म्हणून भारतामध्ये आला. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की मीर जाफरच्या तुलनेमध्ये मीर कासिम हा योग्य शासक आहे. याच्यामध्ये इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस वेन्सीस्टार्ट आणि हॉलवेल यांना असं लक्षात आलं की जो मीर जाफर आहे या मीर जाफरकडून आपल्याला अधिक पैसे मिळू शकत नाही, यासाठी मीर जाफरची उचलबांगडी करायचं ठरवलं. विद्यार्थी मित्रांनो बघा, जशास तसं कशा पद्धतीनं असतं.
एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या पद्धतीनं कट कारस्थान जे सिराजुद्दौलाच्या विरोधामध्ये मीर जाफरनी केलं होतं आणि त्याला ठार मारलं होतं. विद्यार्थी मित्रांनो इथं लक्षात घ्या की त्याचाच असणारा जावाई, मीर जाफरचा जावाई मीर कासिम यानं देखील कुणाबरोबर संधान साधलं, तर ते ब्रिटिशांबरोबर संधान साधलं आणि इंग्रज आणि मीर कासिम यांच्यामध्ये जो तह झाला तो म्हणजे 1760 मध्ये, तर त्यानुसार असं ठरलं की मीर कासिमनं बर्दवान, मिदनापूर आणि चितगाव हे जिल्हे कंपनीला दिले. विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात ठेवा की 24 परगणा हा मीर जाफरने दिला होता. म्हणजे 24 परगण्यामधले जो काही प्रांतांमधला जो भाग आहे, तर 24 जिल्हे हे त्यांना अगोदर दिले होते. त्याच्यानंतर आता मीर कासिमनं बर्दवान, मिदनापूर आणि चितगाव हे जिल्हे दिले. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे तो म्हणजे सिलसटच्या चुना व्यापारामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची अर्धी भागीदारी राहील हे मीर कासिमनी मान्य केलं होतं. दुसरं, मीर कासिम हा ईस्ट इंडिया कंपनीला दक्षिणेकडं मोहीम करण्यासाठी म्हणून 5 लाख रुपये देईल असं ठरलं. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की कंपनीचे शत्रुमित्र मीर कासिम हा आपले शत्रुमित्र मानेल असं देखील ठरलं. विद्यार्थी मित्रांनो आणखी एक वेगळेपणाची जी भूमिका आहे तर ती म्हणजे एकमेकांच्या प्रदेशामधील लोकांना राहण्यासाठीची संमती देता येणार नाही असं देखील या करारांमध्ये ठरलं. म्हणजे कंपनी मीर कासिमला लष्करी मदत देईल परंतु त्याच्या अंतर्गत कारभारामध्ये मात्र हस्तक्षेप करणार नाही असं ठरलं होतं. विद्यार्थी मित्रांनो जर आपण ह्या सगळ्या भूमिका पाहतोय त्यावेळेस मीर जाफरच्या तुलनेमध्ये मीर कासिम हा अधिक योग्य आहे, चाणाक्ष आहे, चतुर आहे आणि तो इंग्रजांपासून असणारा जो धोका आहे तर तो ओळखून होता. यासाठी म्हणून त्यांच्याबरोबर अंतर ठेवायचंच काम या मीर कासिमने केलं. तर त्याचाच एक भाग म्हणून जर आपण पाहिलं तर पुढे 22 ऑक्टोबर 1765 मध्ये झालेली जी बक्सारची लढाई आहे तर ती होणं अटळच होतं. कारण मीर कासिम हा काही त्यांचं वर्चस्व मानायला तयार नव्हता. तर विद्यार्थी मित्रांनो आपण एक गोष्ट पाहूया की तो म्हणजे बक्सारच्या युद्धाची कारणं कोणकोणती आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये जो सत्तेमध्ये आला मीर कासिम तो सत्तेमध्ये आल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीचं असणारं जे देणं आहे तर ते त्यांनी पूर्ण केलं. आणि दुसरं त्याला असं लक्षात आलं की आपल्याला ईस्ट इंडिया कंपनीवर जर नियंत्रण प्रस्थापित करायचं असेल तर आपल्याला यांच्यापासून दूर असलं पाहिजे. यासाठी म्हणून त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं ब्रिटिशांचं सानिध्य टाळण्यासाठी म्हणून त्यांनी बंगालची असणारी राजधानी ते म्हणजे मुर्शिदाबाद, या मुर्शिदाबादचं स्थानांतर मुंगेरला केलं. विद्यार्थी मित्रांनो ते या गोष्टीकडे लक्ष ठेवा, जसं आपण याच्या अगोदर पाहिलं की तो म्हणजे मुर्शिद कुली खान आहे. या मुर्शिद कुली खानाने बंगालची असणारी ढाका ही राजधानी होती पूर्वी, तर ती मुर्शिदाबादला केली. त्या मुर्शिदाबादचं स्थानांतर मुंगेरला हे कुणी केलं तर ते मीर कासिमने केलं. हा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा. त्यानं राजधानी ज्यावेळेस मुंगेरला घेऊन गेला त्यावेळेस त्यांनी तिथं तटबंदी बांधायला सुरुवात केली. जसं फोर्ट विल्यमला ज्यांनी इंग्रजांनी तटबंदी बांधायला सुरुवात केली होती ना, तशा पद्धतीची तटबंदी बांधायला सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांनी तोडदार बंदुका तयार करण्याचं, त्याचबरोबर तोफखान्याचा कारखाना देखील मुंगेरला मीर कासिमने सुरू केला. सगळ्यात महत्त्वाचं आहे, जर आपल्याला ह्याच्यामधून जर एक नवीन कर आपल्याला जर घ्यायचा असेल, महसूल जर वाढवायचा असेल, यासाठी म्हणून त्यांनी नवीन कर अब्बास कर आणि रिजविली कर हे 2 चालू केले. त्याला आणखी एक अडथळा होता तो म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी तिला जे राजा फर्कुरसियरनी 1717च्या कालखंडामध्ये जी दिलेली सवलत आहे, जकातमुक्त व्यापाराचा जो अधिक परवाना आहे, अलीवर्दी खानाच्या काळामध्ये, सिराजुद्दौलाच्या काळामध्ये आणि मीर जाफरच्या काळामध्ये ब्रिटिशांनी या दस्तकाचा दुरुपयोग केला होता. यासाठी म्हणून कंपनीचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी त्यांनी जकातमुक्त जी काही कंपनी गैरफायदा घेते त्याच्या विरोधामध्ये त्यानं विरोध दर्शवायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये असं ठरलं होतं की व्यापारी क्षेत्रामध्ये जर काही तंटा निर्माण झाला तर निकाल देण्याचा अधिकार हा इंग्रजांना राहील असं मीर जाफरकडून त्यांनी मान्य करून घेतलं होतं. याचा विरोध हा मात्र मीर कासिम करत होता. यासाठी म्हणून या वाढत्या तणावापासून जर मार्ग काढायचा असेल,
यासाठी म्हणून गव्हर्नर जनरल वेन्सिस्टार्ट याचं 1762 मध्ये मोघीर या ठिकाणी मीर कासिमने भेट घेतली आणि त्याच्यामध्ये असं ठरवलं की इंग्रजांना 9% अधिक जकात आकारली जाणार नाही आणि व्यापारी तंट्याचा जो होणारा निकाल आहे तर तो अधिकार कोणाकडे असावा तर तो नवाबाकडे असावा असं ठरवलं. परंतु विद्यार्थी मित्रांनो इथे गोष्ट लक्षात ठेवा की गव्हर्नर जनरलला अधिकार जरी असला तरी त्याला सहाय्य करण्यासाठी जी काउन्सिल आहे त्या काउन्सिलने मात्र काय केलं की हा जो काही ठरलेला करार आहे तर तो फेटाळून लावला आणि त्याच्यामध्ये हे ठरवलं त्यांच्यामध्ये त्यांनी असं मांडलं की 2.5% फक्त ही इंग्रजांना जकात असली पाहिजे. जर काही एखादा वाद निर्माण झाला तर तो वाद निर्माण झाल्यानंतर त्याचा जो निकाल आहे तर तो इंग्रजांकडे ठेवावा अशा पद्धतीने ठरलं. शेवटी राग किंवा चीड ही मीर कासिमला अधिक आली त्यामुळे त्यांनी अंतर्गत व्यापारामध्ये इंग्रजांचीही आणि भारतीयांचीही सर्वांचीच जकात त्यांनी रद्द केली आणि अर्थातच ब्रिटिशांना राग येणं किंवा चीड येणं हे साहजिक होतं. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे बंगालमधले जे जमीनदार आहे हे मीर कासिमच्या विरोधामध्ये होते कारण जमीनदाराच्या विरोधामध्ये मीर कासिमनं कठोर अशा पद्धतीची भूमिका घेतली. त्याच्यामधला जो त्याचा सगळ्यात महत्त्वपूर्ण जो निर्णय होता तो म्हणजे पाटण्याचा जमीनदार तो म्हणजे रामनारायण. या रामनारायणला पहिल्यांदा जमीनदार पदावरून दूर केलं आणि दुसरं त्याला पकडून ठार मारलं. त्यामुळं ईस्ट इंडिया कंपनी नाराज झाली यासाठी म्हणून त्यांनी इंग्रज अधिकारी एलिस याला पाटणा शहरावर अधिकार मिळवण्यासाठी पाठवलं. यामध्ये मीर कासिमनं ईस्ट इंडिया कंपनीच्या 148 सैनिकांना बंदी बनवलं. हा एक भाग आपल्याला सांगता येईल. पुढचा जो मुद्दा आहे तर तो म्हणजे एक जर्मन अधिकारी वॉल्टर याची नेमणूक केली. याचा उद्देश असा होता की युरोपियनांप्रमाणे प्रशिक्षित अशा पद्धतीची सैन्याची पुनर्बांधणी करणं सेनेचं आधुनिकीकरण करणं हा उद्देश हा मीर कासिमचा होता. विद्यार्थी मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की हे कारण ही आपल्याला बक्सरच्या युद्धाची एक पार्श्वभूमी म्हणून आपल्याला सांगता येईल. त्याच्या बक्सरच्या युद्धाच्या अगोदर साधारणतः 4 लढाया झाल्या होत्या त्याबद्दलची आपण माहिती पाहूया. पहिली आहे कटवाची लढाई, दुसरी आहे गिरियाची लढाई, तिसरी आहे सुतीची लढाई, चौथी आहे उदयनालची लढाई. विद्यार्थी मित्रांनो इथं गोष्ट लक्षात ठेवा की 1763 मध्ये जी कटवाची लढाई झाली ही लढाई झाल्यानंतर मीर कासिमला नवाब पदावरून दूर केलं आणि मीर जाफरला पुन्हा नवाब पदावर बसवलं. विद्यार्थी मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण बक्सरच्या युद्धासंदर्भाबद्दलची चर्चा करतो त्यावेळेस बक्सरच्या युद्धामध्ये कोण सहभागी होतं असा आपण ज्यावेळेस उल्लेख करतो त्यावेळेस आपण बंगालचा नवाब कुणाचा उल्लेख करतो तर तो मीर कासिमचा करतो. विद्यार्थी मित्रांनो इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की मीर कासिमला जरी नवाब पदावरून दूर केलं असलं तरी देखील मीर कासिम हा स्वतःला नवाब पदापासून वेगळं मानत नव्हता. तो स्वतःला नवाबच मानायचा. म्हणजे ही एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी. आणि 1764 पर्यंत स्वतःला नवाब मानत होता आणि काही सैन्याच्या तुकडी त्याचा प्रमुख हा मीर कासिमकडे होता. हा एक भाग आपल्याला लक्षात येईल. मग जसं आपण पाहतो की पुन्हा मीर जाफर हा पुन्हा सत्तेवर आलाय आणि मीर जाफरचा 1763 ते 1765 पर्यंत हा मीर जाफर सत्तेवर होता. त्याच्याकडून देखील इंग्रजांनी अधिक प्रकारचं द्रव्य हे घेतलं युद्ध खर्च म्हणून भेटी म्हणून त्याच्याकडून अधिक पैसा हा घेतला. मीर कासिमनं रद्द केलेली भारतीयांवरील जी जकात आहे तर ती पुन्हा सुरू करण्याचं काम केलं. उलट असं ठरलं की इंग्रजांशिवाय बंगालमध्ये कोणालाही तटबंदी बांधण्यासाठी परवानगी देऊ नये असं देखील मान्य केलं. विद्यार्थी मित्रांनो जसं आपण कटवाच्या लढाईबद्दलचं पाहिलं त्याच्यानंतर त्याची नवाब पदावरून त्याला दूर केलं आणि मीर जाफरला आणलं होतं. दुसरी जी लढाई झाली तर ती म्हणजे गिरियाची लढाई. यामध्ये ईस्ट इंडिया कंपनी पहिल्यांदा तितकीशी शक्तिशाली नव्हती परंतु गिरियाच्या युद्धानंतर मात्र ती अधिक शक्तिशाली म्हणून पुढे आली. त्याच्यानंतर तिसरं जे युद्ध झालं ती म्हणजे सुतीची लढाई आणि चौथी जी आहे तर ती म्हणजे उदयनालची लढाई. या लढाईमध्ये जसं आपण उल्लेख केला पाठीमागं तो म्हणजे पाटणाचा जो जमीनदार आहे तो म्हणजे रामनारायण याची हत्या केल्यानंतर इंग्रज अधिकारी एलिस हा पटनाचा अधिकार मिळवण्यासाठी त्यांनी जे सैन्य पाठवलं होतं त्यामध्ये मीर कासिमनं 148 कैद्यांना बंदी बनवलं होतं. आणि हे बंदी बनवल्यानंतर इथे एक गोष्ट लक्षात ठेवा
की त्यांनी ह्या 148 सैनिकांना मारून टाकलं. इतिहासामध्ये पटना हत्याकांड म्हणून हे ओळखलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण पाठीमागं पाहिलं की 1756च्या कालखंडामध्ये जे हॉलवेल आहे, या हॉलवेलनी अंधार खोटलीची घटना, ब्लॅक होल एपिसोड आपण असं म्हणतो, तर त्याच्यामध्ये 146 युद्ध कैद्यांना कोंडण्यात आलं. त्याच्यापैकी 123 कैदी हे गुदमरून मेले आणि 23 कैदी हे जिवंत राहिले. आणि ह्या जिवंत राहिल्यांपैकी हॉलवेल हा एक होता. याच्याबद्दल आपण मागच्या भागांमध्ये पाहिलं. परंतु ही घटना घडली नसली तरी देखील ती हॉलवेल बद्दलची अंधार कुठलीची घटना माहीत आहे. परंतु ऍक्च्युअल जी घटना घडली ती म्हणजे पटण्यामध्ये, तर 148 इंग्रजांना त्यांनी ठार मारलं. त्याच्यानंतर या सर्व कारणांमुळे ईस्ट इंडिया कंपनी आणि मीर कासिम यांच्यामध्ये युद्धाला सुरुवात झाली. आणि हेच युद्ध ज्याला आपण बक्सारचं युद्ध असं आपण म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की 23 जून 1757च्या कालखंडामध्ये झालेलं प्लासीचं जे युद्ध आहे, या युद्धामध्ये सर्व काही फिक्स होतं. जसं रणमैदान कुठं असलं पाहिजे हे मीर जाफरने फिक्स केलं होतं, तेही रॉबर्ट क्लाईव्हच्या सांगण्यावरून. युद्धामध्ये म्हणजे सर्व काही कटकारस्थानाचं राजकारण होतं. पण बक्सारच्या युद्धामध्ये मात्र अशा पद्धतीचं काही कटकारस्थान नव्हतं. ही जी बक्सारची लढाई आहे तर ती 22 ऑक्टोबर 1764 मध्ये झाली. परंतु विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की ईस्ट इंडिया कंपनीकडून बक्सारच्या युद्धाचं जे प्रतिनिधित्व आहे तर ते हेक्टर मुनरोने केलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण प्लासीच्या युद्धासंदर्भामध्ये पाहतोय त्यावेळेस रॉबर्ट क्लाईव्ह आणि ॲडमिरल वॅटसन या दोघांनी नेतृत्व केलं होतं. प्लासीच्या युद्धाचं ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस मीर जाफर, रायदुर्लभ, मीर मदान आणि मोहनलाल यांनी नेतृत्व केलं होतं. तसं भारतामध्ये या बक्सारच्या युद्धामध्ये बंगालचा नवाब मीर कासिम यांनी नेतृत्व केलंय, जो कटवाच्या लढाईपासून नवाब पदावरून ज्याला दूर केलं असलं तरी त्यांनी नवाब पद हे त्याने सोडलं नव्हतं. दुसरं होतं तो म्हणजे अवनचा नवाब सुजाउद्दौला. हा सुजाउद्दौला इकडे येण्याचं कारण काय होतं, कारण बुंदेलखंडामध्ये ज्यावेळेस जमीनदारांनी जे बंड झालं होतं तर ते बंड मोडून काढण्यासाठी सहाय्य हे मीर कासिमने केलं होतं. त्यामुळे त्या दोघांमध्ये मैत्री होती. त्यामुळं आणि सुजाउद्दौलाचा आणि इंग्रजांबरोबर देखील तंटा निर्माण झाला होता. त्यामुळं त्यालाही असं वाटत होतं की आपण याच्याबरोबर युद्ध केलं पाहिजे, म्हणून तो सुजाउद्दौला देखील त्याच्यामध्ये आला. सगळ्यात महत्वाचा जो होता तो म्हणजे मोगल बादशाह शाह आलम द्वितीय, हा देखील या बक्सारच्या युद्धामध्ये होता. त्याचं कारण असं होतं, हे सर्व जे एकत्र आले, हे एकत्र येण्याचं मूळ कारण काय, हे धर्म हा कारण याच्यामध्ये नव्हतं, तर राजकीय घटनेमुळे हे एकत्र आले होते. हा एक भाग तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. म्हणजे मीर कासिम अवनच्या नवाबाला असं आश्वासन दिलं की ज्यावेळेस युद्धाला सुरुवात होईल त्यावेळी प्रत्येक दिवशी 11 लाख रुपये हे अवनच्या नवाबाला दिले जातील. आणि याच्यामध्ये जो मोगल बादशाह शाह आलम द्वितीय जो आहे, तर याच्यामध्ये सहभागी होण्याचं जे मूळ कारण जर आपण बघितलं तर 1707च्या कालखंडामध्ये ज्यावेळी औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर जे उत्तरवर्ती मोगल साम्राज्य ज्याला आपण म्हणतो, यामध्ये बहादूर शाह आहे, जहांगीर शाह आहे, रफीउद्दौला आहे, मोहम्मद शाह रंगीला आहे, शाह आलम द्वितीय. तुलनेने जर बघितलं मोगल प्रशासकामध्ये तर अयोग्य अशा पद्धतीचे शासक होते असं आपल्याला म्हणता येईल. परंतु विद्यार्थी मित्रांनो, हा अवधमध्ये का होता, त्याचं कारण असं होतं की मुघल दरबारामध्ये कटकारस्थानाचं केंद्र बनलं होतं. यामुळं मोगल बादशाह आपला प्राण वाचवण्यासाठी तो अवधमध्ये आला होता आणि तो अवन आणि पाटणा या ठिकाणी राहत होता. मग अवनचा नवाब हा मोगल बादशहाचा वजीर म्हणून काम करत होता, त्यामुळे शाह आलम द्वितीय हा अवनमध्ये राहत होता. बंगालचा नवाब मीर कासिम, अवनचा नवाब सुजाउद्दौला आणि बादशाह शाह आलम द्वितीय यांचं जर आपण सैन्य पाहिलं, विशेषतः बघा, शाह आलम द्वितीय जो बादशाह आहे त्याच्याकडे सैन्य नाही. जो सुजाउद्दौला आणि मीर कासिम यांच्याकडं दोघांकडचं जर सैन्य मिळून जर आपण पाहिलं तर ते 50,000 सैन्य होतं. आणि ईस्ट इंडिया कंपनीचं जर सैन्य आपण पाहिलं तर 7,027 एवढं सैन्य होतं. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की कंपनीच्या सैन्यांमध्ये संघटितपणा आणि आधुनिकता होती. नवाबाच्या सैन्यांमध्ये जर पाहिलं तर एक दुसऱ्यांबद्दल संशयाने पाहत होते, सैनिकांचा विश्वास हा नव्हता. अशा स्थितीमध्ये
22 ऑक्टोबर 1764 मध्ये जे बक्सारचं युद्ध झालं, तर या युद्धांमध्ये इंग्रजांचा विजय हा झाला. परिणाम असा झाला की प्लासीच्या विजयावर एक प्रकारचं शिक्कामोर्तब केलं. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की अवनचा नवाब जो सुजा उद्दौला आहे, मोगल बादशाह शाह आलम द्वितीय हे शरण आले. एक गोष्ट आहे की बंगालच्या क्षेत्रांपासून अलाहाबाद पर्यंत अर्थात दिल्लीपर्यंतचा मार्ग हा ईस्ट इंडिया कंपनीला मोकळा झाला आणि यानंतर बंगालमध्ये अराजकता निर्माण झाली. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक मुद्दा म्हणून एक गोष्ट सांगतो की तो म्हणजे 1761 मध्ये 1763 मध्ये ज्या दोन घटना घडल्या बघा. 1761 मध्ये जे मराठे आहेत तर ते तिसऱ्या पानिपत युद्धानुसार अहमद शाह अब्दालीकडून पराभूत झाले. त्यावेळी एक इंग्रज अधिकारी असं म्हणतो की 1761च्या घटनेने हे मात्र मान्य केलं की भारतावर कोण राज्य करणार नाही हे मात्र सिद्ध झालं. कारण सर्वात अधिक जे भारतीय शासकांमध्ये जर ताकदवर कोण होते तर ते मराठे होते आणि मराठ्यांचा पराभव हा 1761च्या पानिपतच्या युद्धामध्ये झाला. म्हणजे त्यांना आता सर्व भारतामधलं राज्य विस्ताराचं धोरण हे सरळ सरळ इंग्रजांकडे निर्माण झालं होतं असं आपल्याला सांगता येईल. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे 1763 मधलं जे सप्तवार्षिक युद्ध जे पॅरिसच्या तहाने थांबलं होतं. विद्यार्थी मित्रांनो, इथं युरोपियन कंपन्यांमध्ये इंग्रजांना टक्कर देऊ शकेल अशी एकच कंपनी उरली होती. जसं आपण पाहिलं की 1759च्या कालखंडामध्ये बेदेराची लढाई झाली आणि त्याच्यामध्ये डचांचा पराभव झाला होता. पोर्तुगीज हे अर्थातच तितकेसे राहिलेले नव्हते. त्यामुळं जे फ्रेंच आहे, फ्रेंचच काहीतरी त्यांना विरोध करू शकतात अशी शक्यता होती. पण 1763 मध्ये फ्रेंचांचा पाडाव झाला, त्यामुळे तेही उरले नाही. म्हणजे आता ब्रिटिशांना उत्तरेकडं आणि दक्षिणेकडं सत्तेचा विस्तार करण्याचा मार्ग हा मोकळा झाला. म्हणजे हे 1764ला ज्यावेळेस बक्सारचं युद्ध झालं त्यावेळेस बंगाल, बिहार, ओडिसा आणि अवनचा जो काही भाग आहे तिथपर्यंत त्यांना भूप्रदेश हा विस्तारला होता, हे एक आपल्याला सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण पाहतो की 1763 नंतर कटवायच्या लढाईपासून मीर कासिम हा नवाब पदावरून काढून टाकल्यानंतर मीर जाफरला नियुक्त केलं होतं. बक्सारच्या लढाईचं कवित्व हे 1765ला अलाहाबादच्या तहाने संपलं. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की कुराच्या लढाईमध्ये इंग्रजांनी सुजा उद्दौलाचा निर्णायक पराभव केला. वृद्ध आणि दुर्बल असलेला नवाब मीर जाफरचा मृत्यू झाल्यानंतर 1765 मध्ये त्याच्या जागेवर त्याचा मुलगा असणारा अल्पवयस्क तो म्हणजे नजम उद्दौला याला नवाब बनवलं. परंतु त्याच्याकडून नवाबाचे सर्वाधिकार काढून घेतले आणि मे 1765 मध्ये रॉबर्ट क्लाइव्ह हा गव्हर्नर म्हणून भारतामध्ये आला. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की 1764 मध्ये बक्सारचं युद्ध झालंय. परंतु बक्सारचं युद्ध झाल्यानंतर भारतामध्ये जर तह करायचा आहे तर जाणकार माणसाची आवश्यकता आहे आणि या जाणकार माणूस जर कोण होता तो म्हणजे रॉबर्ट क्लाइव्ह होता. यासाठी म्हणून ईस्ट इंडिया कंपनीनं रॉबर्ट क्लाइव्हला परत दुसऱ्यांदा गव्हर्नर जनरल पद दिलं आणि भारतामध्ये नियुक्त केलं. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी म्हणून रॉबर्ट क्लाइव्ह हा परत दुसऱ्यांदा भारतामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून आला. अलाहाबादचा तह दोन भागांमध्ये आहे. पहिला आहे तो म्हणजे 12 ऑगस्ट 1765 हा रॉबर्ट क्लाइव्ह आणि मोगल बादशाह शाह आलम द्वितीय यांच्यामध्ये झाला. आणि जो 16 ऑगस्ट 1765 मध्ये जो अलाहाबादचा तह झालाय तर तो तह हा अवनचा नवाब सुजा उद्दौला आणि रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यामध्ये झाला. त्याच्यामधला आपला पहिला भाग पाहूया, तो म्हणजे अलाहाबादचा तह 12 ऑगस्ट 1765 मध्ये. या तहानुसार बंगाल, बिहार आणि ओडिसा हे ईस्ट इंडिया कंपनीला दिवाणीचे अधिकार दिले आणि कडा, इलाहाबाद हे जिल्हे अवनच्या नवाबाकडून बादशहाला दिले. विद्यार्थी मित्रांनो, बादशाह शाह आलम द्वितीय याला 26 लाख रुपये पेन्शन देण्याचं ईस्ट इंडिया कंपनीनं कबूल केलं. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की ईस्ट इंडिया कंपनीच्या दृष्टिकोनातून बादशहाचं तितकंसं अधिक महत्व नव्हतं. ते बादशहाला दूरही करू शकत होते. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की ईस्ट इंडिया कंपनीला सगळ्यात महत्वाचं होतं
म्हणजे व्यापाराशी महत्व होतं आणि त्यांना बादशहाच्या पदाची जी ताकद आहे ती त्यांना माहीत होती. जसं आपण पाहतो की ज्यावेळेस कॅप्टन हॉकिन्स 1608 मध्ये ज्यावेळेस भारतामध्ये आला होता आणि 1609 मध्ये दिल्लीमध्ये जहांगीरची भेट त्यांनी घेतली होती. म्हणजे कंपनीची वकार स्थापण्यासाठी त्या बादशहाकडून, जहांगीरकडून वकार स्थापन करण्याची परवानगी घेतली. त्याच बादशहाची स्थिती आज आहे की ती ईस्ट इंडिया कंपनी तिला दूर करायला प्रयत्न करते. ती ताकद, तो वचक हे ईस्ट इंडिया कंपनीला माहीत होता आणि म्हणून त्यांनी बादशहाला 26 लाख रुपये पेन्शन देण्याचं मान्य केलं. परंतु रॉबर्ट क्लाइव्ह आणि मोगल बादशाह शाह आलम द्वितीय याच्यामध्ये जो तह झाला त्याच्यामध्ये दिवाणीचे अधिकार जसं आपण पाहिलं की ईस्ट इंडिया कंपनीला दिलं होतं. कंपनीला अधिक लाभ मिळाला. परंतु विद्यार्थी मित्रांनो, जसं आपण पाहिलं की अकबराच्या कालखंडामध्ये दिवाण आणि सुभेदार हे प्रांतांमध्ये नियुक्त केले होते. त्याच्यामधले दिवाणीचे जे अधिकार आहेत आणि फौजदारी, ज्याला आपण सुभेदारीचे जे अधिकार आपण म्हणतो, तर त्याच्यामध्ये दिवाण हा काय करतो? महसूल गोळा करतो. सुभेदार हा शांतता आणि सुव्यवस्था किंवा प्रशासनाचं काम पाहतो. तर त्यामुळं आता ब्रिटिशांनी काय केलं की 16 ऑगस्ट 1765 मध्ये त्यामध्ये या तहामध्ये काय ठरलं तर शुजा-उद-दौलाला युद्धाचा दंड म्हणून 50 लाख रुपये हे त्याच्याकडून घेतले. जसं आपण आता उल्लेख केला की कडा, अलाहाबाद हे जिल्हे अवधकडून घेतले. अयोध्याच्या प्रांतांमध्ये इंग्रज व्यापाऱ्यांना करमुक्त अशा पद्धतीचा व्यापार असावा अशी भूमिका घेतली. अशी परवानगी शुजा-उद-दौलाने दिली. विद्यार्थी मित्रांनो, ते एक लक्षात ठेवा की कुरा आणि अलाहाबादचे जिल्हे वगळता उर्वरित प्रांतावर नवाबाचा हक्क हा इंग्रजांनी मान्य केला. या तहामुळं बंगाल, बिहार, ओडिसा या प्रांताचे सर्वाधिकारी हे इंग्रज बनले. म्हणजे यामध्ये असं ठरलं की अवधबद्दल ज्यावेळेस तह करतो त्यावेळेस की ईस्ट इंडिया कंपनीची एक तुकडी ही अवधमध्ये राहील. अवधमध्ये व्यापार अधिकार हे प्राप्त झाले होते. त्यामुळे 1765च्या तहाने रॉयल फरमान, महसूल गोळा करण्याचे अधिकार हे इंग्रजांना मिळाले होते. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की बक्सारच्या लढाईचे जे परिणाम आहेत तर त्याबद्दल पाहूया. बक्सारच्या विजयाने आणि अलाहाबादच्या तहाने अवधचा प्रांत हा इंग्रजांचा अंकित बनला आणि अवधचा प्रांत हा खरं तर ते इंग्रज जिंकू शकले असते. परंतु त्यांनी आघात प्रतिबंधक, ज्याला आपण बफर स्टेट म्हणतो, जसं आपण पाहतो की ब्रिटिशांनी त्या कालखंडामध्ये अफगाणिस्तान हा जिंकून घेऊ शकत होते, परंतु त्यांनी हा जिंकून का घेतला नाही? जर यदा कदाचित रशियाचं आक्रमण झालं किंवा रशिया मार्गे जर कुणाचं दुसऱ्याचं जर आक्रमण झालं तर आपण सैन्य कुठे रोखायचं तर ते अफगाणिस्तानमध्ये रोखायचं. म्हणजे आपल्या वसाहतीला मात्र त्याचा अडथळा होऊ नये किंवा त्याचं नुकसान होऊ नये अशी भूमिका होती. जर यदा कदाचित बाह्य आक्रमण झालं किंवा मराठ्यांचं जर आक्रमण झालं तर आपल्याला ते रोखून कुठे धरता येईल तर ते रोखून हे आपल्याला अवधमध्ये धरता येईल. म्हणून त्याला आघात प्रतिबंध किंवा बफर स्टेट अशा पद्धतीने ठेवलं. सगळ्यात महत्त्वाचं एक विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की दिल्लीच्या बादशहाचं असणारं जे महत्त्व आहे तर ते नष्ट झालं. बक्सारच्या विजयामुळं इंग्रजांची महत्वाकांक्षा वाढली आणि ते उर्वरित भारतीय प्रदेशांवर दावा करू लागले. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस आपण कर्नाटकच्या युद्धासंदर्भामध्ये पाहतोय, कर्नाटक संदर्भाबद्दलच्या युद्धामध्ये ज्यावेळेस आपण पाहतोय त्यावेळेस तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, ती म्हणजे त्यांनी अलाउद्दीनच्या कालखंडामध्ये चंदा साहेबाला विरोधामध्ये बनवलं होतं. दुसरं, हैदराबादमध्येही राजकारणांमध्ये वारसा हक्कामध्ये हस्तक्षेप केला होता, म्हणजे कर्नाटकमध्ये वारसा हक्काबद्दल हस्तक्षेप केलाय. दुसरं, हैदराबादमध्ये वारसा हक्काबद्दलचा हस्तक्षेप केलाय. त्यांना तिथं यश मिळालं होतं, लक्षात ठेवा. तोच प्रयोग लक्षात ठेवा, तोच प्रयोग त्यांनी कुठे केला होता? तोच प्रयोग हा बंगालमध्ये केला होता. तोच प्रयोग तुम्हाला इकडं मराठ्यांच्या राजकारणांमध्ये 1775च्या कालखंडामध्ये ज्यावेळेस जो सुरतचा तह झाला तिथं देखील राजकारणांमध्ये हस्तक्षेप केला होता. म्हणजे त्यांना जर एखादी गोष्ट किंवा एखादा प्रयोग जर यशस्वी झाला तर ते त्याच पद्धतीने करतात. जसं मी तुम्हाला मुद्दाम म्हणून सांगेल की बंगाल ही ब्रिटिशांची प्रयोगशाळा आहे. तिथं प्रयोग करतायत, ते सक्सेस झाले तर दुसऱ्या भागांमध्ये लावतायत. तुम्ही जसं महसुला संदर्भाबद्दल पुन्हा तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी जी गोष्ट सक्सेस झाली ना तर त्याच्यामध्ये ते यश मिळवलं आणि त्या पद्धतीने लागू करण्याची भूमिका त्यांनी त्या कालखंडामध्ये घेतली. विद्यार्थी मित्रांनो, बक्सारच्या युद्धानंतर
त्यांनी जे लक्ष वळवलं तर ते मराठ्यांकडं आणि म्हैसूरकडं वळवण्याची भूमिका त्यांनी त्या कालखंडामध्ये घेतली. हे आपल्याला बक्सरच्या लढाईचा परिणाम सांगते. बक्सरच्या लढाईमध्ये इंग्रजांचा विजय हा सैनिकी कौशल्य आणि आधुनिकतेचा होता, इथं कटकारस्थानाचा नव्हता. त्यामुळं भारतीय सत्तांचं सैन्य संख्येनं अधिक असलं तरी देखील पराभूत झालं. त्याच्यामध्ये असंघटितपणा आपल्याला भारतीयांच्या सैन्यांमध्ये दिसतो. या लढाईतील विजयामुळं, अलाहाबादच्या तहामुळं बंगाल, बिहार आणि ओरिसा या प्रांताचे इंग्रज हे कायदेशीर मालक बनले. बक्सरची लढाई जरी एक दिवसाची असली तरी भारताच्या भविष्यावर स्थायी परिणाम करणारी ठरली. या अलाहाबादच्या तहामुळं अवंदपासून अलाहाबादपर्यंतच्या इंग्रजांच्या सीमा विस्तारल्या. म्हणजे बंगाल, बिहार, ओडिसा, अवंद आणि अलाहाबादपर्यंत हा सर्व भूभाग हा ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली आला. मोगल बादशाह हा ब्रिटिशांचा सहकारी बनला. एकूणच खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर इंग्रजांच्या स्थैर्यांवर एक प्रकारचे शिक्कामोर्तब केलं. या तहामुळं बंगालची सत्ता नवाबाकडून कंपनीच्या हातामध्ये येईल अशा पद्धतीची व्यवस्था केली. आता दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे दुहेरी शासन पद्धती. विद्यार्थी मित्रांनो, रॉबर्ट क्लाइव्हनं जी दुहेरी शासन पद्धती जी सुरू केली होती, जसं आपण पाहिलं की अकबराच्या कालखंडामध्ये दुहेरी प्रशासन म्हणजे नेमकं कशा पद्धतीचं, तर एक म्हणजे केंद्रीकृत प्रशासन व्यवस्था होती. आणि केंद्रीकृत प्रशासन व्यवस्था असताना प्रांतांवर जर नियंत्रण मिळवायचं असेल तर दोन अधिकारी नियुक्त केले जात होते. एक होता दिवाण आणि दुसरा होता सुभा. सुभा म्हणजे सुभ्याचा जो प्रमुख आहे तो म्हणजे सुभेदार. दिवाण हा काय करतो तर तो महसूल गोळा करण्याचं काम करतो. जरी तो महसूल गोळा करण्याचं काम करत असेल तरी देखील त्याच्याकडे सैन्य नव्हतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. सुभेदार आहे, सुभेदारामध्ये शांतता आणि सुव्यवस्था आणि प्रशासनाचं काम सुभेदाराकडे होतं. परंतु सुभेदाराकडे जरी असलं तरी देखील त्याच्याकडे पैसा नव्हता. म्हणजे जर राजा दुबळा निघाला तर हे दोघं कटकारस्थान करत आहे, पण तो राजा जर भक्कम असेल तर हे कटकारस्थान करत नव्हते. म्हणजे हे एकमेकांवर वर्चस्व निर्माण करू नये किंवा यांनी दोघांनी सत्ता घेऊ नये यासाठी म्हणून अशी योजना त्या कालखंडामध्ये केली होती. विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा की यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीने काय केलं की दिवाणीचे अधिकार, महसूल गोळा करण्याचे अधिकार हे मात्र काय केले, कंपनीनं स्वतःकडे घेतले. आणि फौजदारीचे अधिकार, प्रशासनाचे जे अधिकार आहेत किंवा सुभेदारांकडे देण्याची भूमिका घेतली. जो सुभेदार आहे तो म्हणजे शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करतो. 1765 मध्ये बंगालचा नवाब जो आहे तो म्हणजे नजम-उद-दौला हा कायदे व्यवस्था सांभाळत होता. पैसा नव्हता आणि शांतता आणि सुव्यवस्था राखणं त्याच्याकडून अशक्य होतं. मग दुहेरी शासन पद्धती नेमकी कोणत्या तहानं सुरू केली असं जर आपण म्हटलं तर अर्थातच 1765च्या अलाहाबाद तहाने सुरू केली. आता आणखी एक प्रश्न असा तयार होतो की रॉबर्ट क्लाइव्ह हा दुसऱ्यांदा भारतामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून केव्हा आला होता, तर तो 1765च्या कालखंडामध्ये आला होता. विद्यार्थी मित्रांनो, ही जी दुहेरी शासन पद्धती जी आहे तर ही साधारणतः 1765 ते 1772 या 7 वर्षांपर्यंत चालली. परंतु 1772 मध्ये ज्यावेळेस वॉरेन हेस्टिंग गव्हर्नर जनरल म्हणून आला त्याच्या असं लक्षात आलं की एकाच राज्यामध्ये 2 शक्तींचं राज्य असणं म्हणजे दुहेरी शासन पद्धती आहे. मग ही जी दुहेरी शासन पद्धती आहे, जसं आपण दुहेरी शासन पद्धतीमध्ये आपल्याला आणखी वेगळेपणा दिसतो बघा. म्हणजे 1765च्या नंतर ज्यावेळेस बंगालमध्ये लागू केलेली ती दुहेरी शासन पद्धती वेगळी, 1858च्या राणीच्या जाहीरनाम्याने सुरू केली गेलेली ती दुहेरी शासन पद्धती वेगळी, 1919च्या कायद्यानं सुरू केलेली दुहेरी शासन पद्धती ती वेगळी आणि 1935च्या श्वेतपत्रिकेनुसार असणारी दुहेरी शासन पद्धती वेगळी. आपण ते नंतरच्या टप्प्यामध्ये हळूहळू पाहूया की नेमकं कशा पद्धतीची दुहेरी शासन पद्धती आहे. फक्त तुम्हाला इथं लक्षात काय ठेवायचं, दुहेरी शासन पद्धती म्हणजे दिवाणीचे आणि फौजदारीचे जे अधिकार आहेत, दिवाणीचे अधिकार हे कंपनीकडे होते, फौजदारीचे अधिकार हे नवाबाकडे होते. वॉरेन हेस्टिंग ज्यावेळेस 1772 मध्ये आला त्यावेळेस त्यांनी ही दुहेरी शासन पद्धती बंद केली. त्याने काय केलं, दिवाणी आणि फौजदारी हे दोन्ही अधिकार हे स्वतःकडे घेतले. म्हणजे बंगालचा संपूर्ण अधिकार हा कंपनीकडे घेतला. जो नजम-उद-दौला आहे, या नजम-उद-दौला 1772च्या नंतर मात्र तुम्हाला काय दिसतं की बंगालचं नवाबपद हे त्यांनी नष्ट केलं आणि संपूर्ण सत्ता ही बंगालची स्वतःकडे हस्तगत करण्याची भूमिका घेतली. नजम-उद-दौलाला पेन्शन दिली आणि त्याला
थांबवलं. हे एक आपल्याला गोष्ट आपल्याला सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, वॉरेन हेस्टिंगचं असं म्हणणं होतं की ईस्ट इंडिया कंपनीला जर अधिक नफा कमवायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे कायदे व्यवस्था हातामध्ये असली पाहिजे, म्हणजे अधिक काळ राज्य करता येईल. त्यामुळं या दुहेरी शासन पद्धतीचा अंत त्यांनी केला. जसं मी तुम्हाला आता उल्लेख केला की ब्रिटिशांची बंगाल ही एक प्रयोगशाळा आहे. जसं आपण युद्ध करणं असेल, राजस्व व्यवस्था गोळा करणं असेल किंवा एखादी व्यवस्था लागू करायची असेल, जसं आपण सामाजिक आणि धार्मिक बाबतीमधले जे कायदे आपण जर पाहिले तर 1829च्या कालखंडामधला जो सती प्रथा असेल, 1856 मधला जो विधवा पुनर्विवाहाचा कायदा असेल, हे जे कायदे त्यांनी लागू केले त्यावेळेस त्यांनी बंगालमध्ये अगोदर प्रयोग केला आणि नंतर भारतामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये लागू करण्याची भूमिका घेतली. म्हणजे धार्मिक बाबतीमध्ये आणि सामाजिक बाबतीमध्ये देखील किंवा आर्थिक बाबतीमध्ये देखील जे प्रयोग केले ते पहिल्यांदा बंगालमध्ये केलं. आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की राष्ट्रीय आंदोलनाचं जे प्रतिबिंब आहे ते पहिल्यांदा तुम्हाला बंगालमध्येच दिसतं. एवढंच नव्हे तर 1857चं बंड जे झालं त्यामध्ये मंगल पांडेंनी जो सुरुवात केली ते देखील बंगालमध्येच आहे, असं आपल्याला एकूणच एक सार आपल्याला सांगता येईल. विद्यार्थी मित्रांनो, आपण साधारणतः या 9 मुद्द्यानुसार माहिती पाहिली. जसं की इंग्रज आणि मीर कासिम यांच्यामधला जो तह 1760 मध्ये झाला त्याबद्दलची माहिती होती. बक्सारच्या युद्ध जे झालं त्याची नेमकी कारणं कोणती होती त्याबद्दलची माहिती पाहिली. बक्सारच्या लढाईच्या अगोदर जे 4 छोट्या छोट्या लढाया झाल्या त्याबद्दलची माहिती. मीर जाफर नवाबपदी आलाय किंवा 12 ऑगस्ट 1765 मध्ये रॉबर्ट क्लाइव्ह आणि मोगल बादशाह शाह आलम द्वितीय यांच्यामध्ये जो तह झाला त्या तहामधल्या अटी आपण पाहिल्या. 16 ऑगस्ट 1765 मध्ये अवनचा नवाब शुजा-उद-दौला आणि रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यामध्ये झालेला जो तह आहे तर त्याबद्दलच्या अटी पाहिल्या. बक्सारच्या लढाईचे परिणाम आणि दुहेरी शासन पद्धतीबद्दलची माहिती आपण या संपूर्ण लेक्चरमध्ये पाहिली. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.